नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एजू सोल्युशन या संपूर्णतः मराठीसाठी वाहिलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अजित सर तुमचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जाणारा अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वाधिक गुण देणारा प्रश्न म्हणजे रसग्रहण। खरं तर हा प्रश्न जो विचारला जातो तो रसग्रहण या नावाने विचारला जात नसून त्या प्रश्नाचं स्वरूप असं आहे की खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा। तर अशा प्रकारचा प्रश्न एकूण 8 गुणांसाठी विचारला जातो। त्यामध्ये प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा हे दोन्ही 1-1 गुणांसाठी असून हे दोन्ही प्रश्न जे आहेत ते तुम्हाला कंपल्सरी आहेत आणि उरलेल्या 4 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणतेही 3 लिहायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे एकूण 8 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो। तर पद्य विभागामध्ये जे एकूण 16 गुण आहेत त्या 16 गुणांपैकी रसग्रहण अर्थातच खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा हा अतिशय उत्तम आणि चांगले मार्क मिळवून देणारा प्रश्न प्रकार आहे। तर आज आपण इयत्ता 10वीतील कविता क्रमांक 2 अंकिला मी दास तुझा या कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवणार आहोत। तो बच्चों शुरू करते हैं। तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जाईल की प्रस्तुत कवितेच्या कवयित्रीचे नाव। तर या कवितेचे कवी आहेत संत नामदेव। प्रस्तुत कवितेचा विषय 1 गुणांसाठी विचारला जाणारा प्रश्न आहे। विषय आपण थोडक्यात लिहिणार आहोत। जो कविता जेव्हा लिहिली जाते तेव्हा त्याच प्रस्तावनेमध्ये हा विषय दिलेला असतो, तो आपण संक्षिप्त करून लिहिणार आहोत। प्रस्तुत कवितेचा विषय देवाला आई मानून देवरूपी मातेने आपला सांभाळ करावा अशी विनवणी करणारा, परमेश्वर भेटीची तीव्र इच्छा व्यक्त करणारा हा अभंग आहे। यानी भगवान को ही माता के समान मानकर उस भगवान से अपनी रक्षा करने की विनती करने वाला ये अभंग लिखा गया है संत नामदेव जी के द्वारा। तो बच्चों ये 2 क्वेश्चन जो है वो कंपलसरी होते हैं, दोनों 1-1 मार्क्स के लिए होता है। अभी उसके बाद जो क्वेश्चन नंबर 3, 4, 5, 6 ऐसे 4 क्वेश्चन पूछे जाएंगे, उनमें से कोई भी 3 क्वेश्चन जो है वो हमें लिखने होते हैं। तो चलिए प्रश्न तिसरा आणि अतिशय सोपा असतो तो म्हणजे खालील ओळींचा सरळ अर्थ लिहा। आता इथे 4 ओळी दिलेल्या आहेत कवितेतील, त्यांचा आपल्याला सिंपल असा अर्थ लिहायचा आहे। सवेची झेपावे पक्षिणी पिली पडतांची धरिणी भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे। अर्थ झाडावरून पिल्ले जमिनीवर कोसळताच पक्षीण लगेच वाचवण्यासाठी झेप घेते। भुकेल्या वासराच्या आवाजाने गाय लगेच हंबरत त्याच्यापाशी धावत येते। तशी आई होऊन माझ्यावर माया करावी अशी विनंती संत नामदेव श्री विठ्ठलाला करतात। तो ये चारों पंक्तियों का सिंपल मतलब मीनिंग हमें लिखना है, जिसमें लिखा हुआ है कि जैसे ही ये जो झाड़ावरून पिल्ले ज़मीनीवर कोसळतात, यानी पंछियों के घोंसले में से जब कोई पंछी का जो छोटा सा बर्ड है वो गिरता है, तब उसे बचाने के लिए उसकी माँ जो है वो तुरंत उसकी ओर दौड़ पड़ती है। जब भूखी हुई गाय का बछड़ा भूख के मारे जोर से रोता है, तभी उसे दूध पिलाने के लिए, उसकी भूख दूर करने के लिए माँ उसके पास भागकर आती है। अशाच प्रकारे तू माझ्यावर माया कर अशी विनंती संत नामदेव विठ्ठलाला करत आहेत। त्यानंतर आहे कवितेतून मिळणारा संदेश। तर विद्यार्थ्यांनो, प्रत्येक कविता, कथा किंवा आपल्या इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक जे घटक आहेत त्यातून काही ना काहीतरी संदेश मिळत असतो। तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये हा संदेश लिहायचा आहे अतिशय सोप्या पद्धतीने। आपण काय लिहिलंय बघा,
आई आणि मुलाचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे असते. आपल्या मुलाला संकटात पाहून कशाचीही पर्वा न करता ती आपल्या बाळाकडे धाव घेते. आई हे परमेश्वराचे साकार रूप असून तीच आपला सांभाळ करते असा मातृप्रेमाचा दाखला देणारा व उत्कट भक्तीच्या जोरावर परमेश्वराचा कृपाप्रसाद आपल्याला प्राप्त होऊ शकतो हा संदेश देणारा हा अभंग आहे. तो इस कविता के द्वारा उन्होंने ये संदेश दिया हुआ है कि जिस तरह से अपने बच्चे को मुसीबत में देखते हुए माँ उसे बचाने के लिए दौड़ पड़ती है, उसी तरह भगवान से विनती करते हैं संत नामदेव कि वो ऐसी मुसीबतों में जिस तरह माता अपने बच्चे का संरक्षण करती है उसी प्रकार से आप हमारा संरक्षण करो। तो दूसरी एक महत्वपूर्ण बात है, ये संदेश क्या मिलता है कि जो माता जो है वो ईश्वर का साकार रूप है और अगर आप अच्छे तरह से भक्ति करोगे तो परमेश्वर भी आपको प्राप्त हो सकते हैं, ऐसा ये संदेश इस अभंग के द्वारा मिलता है। उसके बाद है क्वेश्चन नंबर 5। उसमें आपको लिखा हुआ है क्वेश्चन कि कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे, और ये 2 अंकों के लिए है। तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही सरळ एक वाक्य लिहायचं आहे की ही कविता मला खूप आवडली आणि त्यानंतर ती का आवडली हे जर तुम्ही 1-2 ओळीत लिहिलं तर तुम्हाला 2 गुण आरामात मिळून जातील। तर पहिलं बघा, अंकिला मी दास तुझा हा अभंग मला खूप आवडला आहे। कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण कधीही नकारात्मक लिहायचं नाही की मला हा अभंग किंवा ही कविता आवडली नाही असं अपेक्षित नसतं। आपण नेहमी सकारात्मकच विचार लिहायचे असतात। तर अंकिला मी दास तुझा हा अभंग मला खूप आवडला। या अभंगाची भाषा साधी, सोपी, सरळ असून विविध उदाहरणांद्वारे नामदेवांनी आपला उत्कट भक्तिभाव व्यक्त केला आहे। अभंग लयबद्ध असून परमेश्वर भेटीची तीव्रता सहजतेने मनाला भिडते। तो क्यों पसंद है ये जो अभंग है अंकिला मी दास तुझा, वो मुझे बेहद पसंद है। उसके पीछे का कारण ये है कि इसकी भाषा जो है वो बहुत ही सिंपल है, और दूसरी बात यह है कि विभिन्न उदाहरणों द्वारा संत नामदेव जी ने उत्कट भक्ति यानी जो भगवान के प्रति श्रद्धा का भाव है वो इतने सही तरीके से अभिव्यक्त किया है। और इसी से पता चलता है कि ये जो अभंग है वो कितना डिवोशन यानी कि उसमें कितनी भावनाएं भरी हुई है और परमेश्वर भेटीची तीव्रता त्यामध्ये आपल्याला दिसून येते आणि म्हणून तो अभंग मला आवडला। तो बच्चों, ये आप अपने तरीके से सिंप्लीफाई करके भी लिख सकते हैं। लास्ट क्वेश्चन जो होता है वो है खालील शब्दांचे अर्थ लिया। तो इसमें आपको पोएम में जो पोएम दी गई है, जो पोएम पूछी गई है, उसके कुछ वर्ड्स, उस पोएम के वर्ड्स लिखे होंगे, उसके वर्ड्स का आपको समानार्थी शब्द लिखना होता है। जैसे सवे म्हणजे लगेच, काज यानी काम, कनवाळू म्हणजे दयाळू काइंड, धेनू म्हणजे गाय। तर अशा प्रकारचे जर आपण रसग्रहण किंवा त्याला परीक्षेत जाणारी जी कृती आहे तिचं नाव असं आहे की खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेचे कृती सोडवा, तर या कृती तुम्ही आरामात सोडवू शकता आणि 6 पैकी 6 गुण प्राप्त करू शकता। मला नक्की खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि चांगले गुण मिळवण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल एवढी अपेक्षा बाळगतो। या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद विद्यार्थ्यांनो।